आपल्या विविध मागण्या आणि न्याय हक्कांसाठी येत्या 5 डिसेंबरला आपण व्यापारी बंद करणार आहोत, अशी महत्त्वपूर्ण माहिती पशुपती माशवाळ आणि सुरेश शिक्केळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूवर 5% जीएसटी लागू झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस रद्द करावा, अन्न सुरक्षा कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध व्यापारी संघटनेने येत्या 5 डिसेंबरला 1 दिवसाचा लाक्षणिक व्यापार बंद पुकारल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पशुपती माशाळ व सोलापूर भुसार अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळी यांनी दिले. पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन ऑफ असोसिएशन, चेंबर ऑफ असोसिएशन, मर्चंट्स असोसिएशन, दी पुना मर्चंट चेंबर आदी विविध व्यापारी संघटनांच्या कृती समितीच्या राज्यव्यापी परिषदेत व्यापार बंदचा निर्णय झाला. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष जितेंद्र शहा हे होते. 26 ऑगस्ट 2024 रोजी त्यावेळचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर झालेल्या चर्चेत अनिर्णित विषयावर पुन्हा बैठक घेण्याची मागणी झाली होती. राष्ट्रीय बाजार समितीबाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशातील त्रुटी दूर करण्यावर चर्चा व्हावी. पणन कायद्यातील जाचक तरतुदींच्या बदलाबाबत कृती समितीमध्ये यापूर्वी तरतुदी सुचवण्यात आल्या होत्या. या बदलावर व समस्येवर चर्चा करून निर्णय घ्यावेत. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात. बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत आदी मागणीसाठी बंद करण्यात आला आहे.